स्वागत. आज आपण भारतरत्न या आपल्या देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मानावर जरा खोलात जाऊन बोलणार आहोत. काही माहिती, काही विश्लेषण. हो, म्हणजे हा पुरस्कार आहे तरी काय नक्की? 70 वर्ष झाली जवळपास, पण अजूनही अगदी अलीकडे सुद्धा निवडीवरून बरीच चर्चा होते. तर कोणाला मिळतो, का मिळतो, प्रक्रिया काय आहे आणि हे जे वाद आहेत ते का आहेत, याचाच आज मागोवा घेऊया. नक्कीच. आणि भारतरत्न म्हणजे फक्त एक अवॉर्ड नाहीये, तो आपल्या देशाच्या जडणघडणीत ज्यांनी योगदान दिलंय त्यांचा एक प्रकारे गौरव आहे. 2 जानेवारी 1954ला याची स्थापना झाली. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी केली आणि सुरुवातीचा उद्देश अगदी स्पष्ट होता: कला, साहित्य, विज्ञान आणि सार्वजनिक सेवा या क्षेत्रातली एकदम अत्युच्च म्हणजे एक्सेप्शनल कामगिरी ज्यांनी केली आहे त्यांचा सन्मान. आणि महत्त्वाचं म्हणजे वंश, व्यवसाय, पद किंवा लिंग असा कुठलाही भेद केला जाणार नाही, हे अगदी सुरुवातीपासून ठरलेलं होतं. पण सुरुवातीचे नियम आणि आत्ताचे नियम यात काही मोठे बदल झालेत ना? म्हणजे पुरस्काराची व्याप्ती कशी बदलली? हो, झालेत. 2 खूप मोठे बदल म्हणता येतील. पहिला तर अगदी लवकर झाला, म्हणजे 1955 मध्येच. तेव्हा मरणोत्तर पुरस्कार द्यायची सोय केली. अच्छा, आधी नव्हती? नाही, आधी फक्त हयात व्यक्तींनाच द्यायचे. मग लाल बहादूर शास्त्री 1966 मध्ये पहिले ठरले ज्यांना मरणोत्तर भारतरत्न मिळाला. याने काय झालं की ज्यांनी देशासाठी खूप काही केलं पण आता ते हयात नाहीत, त्यांचाही गौरव करणं शक्य झालं. आणि दुसरा बदल जो कदाचित जास्त परिणाम करणारा होता तो झाला 2011 मध्ये. तो कोणता? तेव्हा सरकारने हे जे क्षेत्र होतं ना, कला, साहित्य वगैरे, ते वाढवलं. म्हणजे मानवी प्रयत्नांच्या कोणत्याही क्षेत्रातील एनी फील्ड ऑफ ह्युमन एंडेव्हर सर्वोच्च कामगिरीसाठी हा पुरस्कार खुला केला. अच्छा, म्हणजे हा तर मोठा वैचारिक बदल झाला. सुरुवातीला जे नेहरूवादी विचार होते राष्ट्र उभारणीचे, त्यात राजकारणी, शास्त्रज्ञ, कलाकार महत्वाचे. बरोबर. पण 2011च्या बदलाने तर योगदानाची व्याख्याच जणू विस्तारली. क्रीडा, उद्योग या क्षेत्रांना पण सर्वोच्च पातळीवर मान्यता मिळाली. म्हणजे काळानुसार राष्ट्रसेवा काय हेच बदलत गेलं की काय? अगदी. तो फक्त नियमातला बदल नव्हता, मला वाटतं. तो बदलत्या भारताचं प्रतिबिंब होता. आणि म्हणूनच 2014 मध्ये सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न देणं शक्य झालं. हो, त्यावरूनही बरीच चर्चा झाली होती. पण त्याने फक्त एका खेळाडूचा सन्मान नाही झाला, तर पूर्ण क्रीडा क्षेत्रालाच एक प्रकारे सर्वोच्च पातळीवर औपचारिक मान्यता मिळाली. पुरस्कार जास्त कॉन्टेम्पररी, जास्त प्रातिनिधिक बनला असं म्हटलं जातं. बरं, आता प्रत्यक्ष पुरस्कारात काय मिळतं यावर येऊया. म्हणजे काय दिलं जातं नक्की? पदक असतं म्हणे काहीतरी खास? हो, मुख्य म्हणजे 2 गोष्टी मिळतात. एक तर राष्ट्रपतींची सही असलेली सनद म्हणजे सर्टिफिकेट, आणि दुसरं म्हणजे एक पदक. हे पदक महत्वाचं आहे. ते कांस्य धातूचं असतं आणि आकार पिंपळाच्या पानासारखा. पिंपळाचं पान? अच्छा. हो, त्याचं डिझाईन पण खूप विचारपूर्वक केलेलं आहे. म्हणजे पुढच्या बाजूला प्लॅटिनममध्ये उगवत्या सूर्याची प्रतिमा असते आणि खाली देवनागरीत भारतरत्न लिहिलेलं. सूर्य म्हणजे प्रगतीचं प्रतीक वगैरे? बरोबर. आणि मागच्या बाजूला आपलं राजचिन्ह आहे आणि सत्यमेव जयते हे ब्रीदवाक्य. हे पदक पांढऱ्या रंगाच्या रिबनसोबत देतात. पण एक गोष्ट पुन्हा सांगायला हवी, यात कुठलीही आर्थिक रक्कम नसते, मानधन नाही, हा निव्वळ सन्मान आहे. हां, आर्थिक लाभ नाही. पण मग निवड प्रक्रिया ती कशी चालते? ती पारदर्शक असते का? कारण सगळी चर्चा नेहमी याच मुद्द्यावर येऊन थांबते. हो ना, ही प्रक्रिया खरं तर कमालीची मर्यादित आहे आणि खूप उच्चस्तरीय. म्हणजे पंतप्रधान थेट राष्ट्रपतींकडे नावांची शिफारस करतात. थेट म्हणजे समिती वगैरे काही नाही? नाही, कोणतीही औपचारिक नामांकन समिती नाही. सार्वजनिक पातळीवर शिफारशी मागवल्या जात नाहीत. हे खूप वेगळं आहे, कारण इतर अनेक राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये समित्या असतात. ही प्रक्रिया जास्त खुली असते थोडी. मग वर्षाला किती जणांना दिला जातो? काही मर्यादा आहे? तसं नियम नाही, पण एक संकेत पाळला जातो की वर्षाला जास्तीत जास्त 3 व्यक्तींना द्यावा. पण हा काही दगडी नियम नाहीये. अच्छा. हो, 2024 मध्येच बघा ना, 5 जणांना जाहीर झाला. कर्पुरी ठाकूर, लालकृष्ण अडवाणी, चौधरी चरण सिंग, PV नरसिंहराव आणि MS स्वामीनाथन. तर तो संकेत लवचिक आहे. आणि तुम्ही जो पारदर्शकतेचा मुद्दा काढलात, हो, तो इथेच येतो. कारण औपचारिक समिती नसल्यामुळे काय होतं की एका बाजूला प्रक्रिया जलद होते, नोकरशाहीचे अडथळे नसतात, योग्य व्यक्तीला लगेच सन्मानित करता येतं. पण मग दुसरी बाजू अशी की यामुळे पंतप्रधान आणि सत्ताधारी पक्षाच्या पसंतीचा प्रभाव पडू शकतो किंवा राजकीय सोयीनुसार निवड होते असे आरोप नेहमी होतात.
म्हणजे ही जी निवड प्रक्रियेची रचना आहे ना, तीच वादांना निमंत्रण देते असं म्हटलं तरी चालेल. एक प्रकारची दुधारी तलवार आहे ती. हे खरंय. आतापर्यंत एकूण किती जणांना मिळालाय हा सन्मान? काही आकडेवारी, काही विशेष ट्रेंड्स दिसतात का? हो. 1954 पासून 2024 पर्यंत मोजलं तर एकूण 53 व्यक्तींना भारतरत्न मिळाला आहे. आणि यात काही गोष्टी खरंच नोंद घेण्यासारख्या आहेत. पहिले मानकरी तर आपल्याला माहीत आहेत. 1954 मध्ये 3 दिग्गज, सी राजगोपालाचारी, सर्वपल्ली राधाकृष्णन आणि सी.व्ही. रमण. म्हणजे राजकारण, शिक्षण, विज्ञान. तिन्ही क्षेत्रांचे प्रतिनिधी. बरोबर. पण एक गोष्ट जी थोडी विचार करायला लावते ती म्हणजे ह्या 70 वर्षांच्या इतिहासात फक्त 5 महिलांना हा सन्मान मिळालाय. फक्त 5? कोण कोण? इंदिरा गांधी, मदर तेरेसा, अरुणा असफ अली, एम.एस. सुब्बलक्ष्मी आणि लता मंगेशकर. अरे बापरे, 70 वर्षात 53 पैकी फक्त 5 महिला? हे प्रमाण तर खूपच कमी वाटतंय. म्हणजे राष्ट्रीय योगदानाच्या मान्यतेत जी ऐतिहासिक लिंग विषमता आहे ती इथेही दिसते का? नक्कीच. हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. आणखी काही गोष्टी म्हणजे हा पुरस्कार तसा भारतीयांसाठी आहे, पण 2 अभारतीय नागरिकांनाही मिळाला आहे. हो का? कोणाला? खान अब्दुल गफार खान पाकिस्तानचे आणि नेल्सन मंडेला दक्षिण आफ्रिकेचे. यातून पुरस्काराचा एक आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन पण दिसतो. आणि मदर तेरेसा, ज्या मूळ अल्बेनियन होत्या पण नंतर भारतीय नागरिक झाल्या, त्यांचाही समावेश आहे यात. अच्छा. आणि महाराष्ट्रातून किती जण आहेत? महाराष्ट्रातून एकूण 9 व्यक्तींना मिळालाय. त्यात धोंडो केशव कर्वे आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, जी.आर.डी. टाटा, लता मंगेशकर, भीमसेन जोशी, सचिन तेंडुलकर अशी बरीच मोठी नावं आहेत. आणि एक मोठा ट्रेंड म्हणजे सर्वाधिक पुरस्कार हे सार्वजनिक घडामोडी म्हणजे राजकारण, स्वातंत्र्य लढा या क्षेत्रातील व्यक्तींना मिळाले आहेत. ठीक आहे. आता आपण मगाशी म्हटलं की आर्थिक लाभ नाही. मग विजेत्यांना काही विशेष सुविधा किंवा अधिकार मिळतात का? काय अर्थ असतो त्याचा? हो, मिळतात. अनेक महत्त्वाच्या सुविधा मिळतात. त्या आर्थिक नाहीत, पण त्यांच्या सन्मानाला आणि त्यांच्या राष्ट्रीय स्तरावरील भूमिकेला साजेशा आहेत. याला आपण 2 गटात बघू शकतो. पहिला म्हणजे अधिकृत दर्जा आणि मान्यता. यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारताचा जो राजशिष्टाचार आहे म्हणजे ऑर्डर ऑफ प्रेसिडेन्स, त्यात त्यांना 7वं स्थान मिळतं. हे सरन्यायाधीश, लोकसभा अध्यक्ष आणि केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांच्या बरोबरीचं स्थान आहे. बापरे, म्हणजे खूप वरचं स्थान आहे हे. हो, त्यामुळे सगळ्या सरकारी कार्यक्रमांमध्ये त्यांना विशेष मान मिळतो. VIP दर्जा मिळतो. राज्यांमध्ये गेले तर राजकीय अतिथी म्हणून वागणूक मिळते, म्हणजे मोफत निवास, प्रवास, सुरक्षा वगैरे. दुसरा गट आहे प्रवास आणि प्रवेश सुविधा. त्यांना रेल्वेत फर्स्ट क्लास आणि एअर इंडियात एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये आयुष्यभर मोफत प्रवास असतो. अच्छा. डिप्लोमॅटिक पासपोर्ट मिळतो, त्यामुळे परदेश प्रवासात दूतावासांकडून मदत मिळते, व्हिसा प्रक्रियेत सवलत असते. आणि अर्थातच प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमांना विशेष आमंत्रण मिळतं, संसदेच्या सत्रांमध्ये उपस्थित राहायची सवलत मिळते. आणि तो एक नेहमीचा प्रश्न असतो बघ, नावापुढे भारतरत्न लावता येतं का? नाही, हे अगदी स्पष्ट आहे. आपल्या राज्यघटनेचं कलम 18(1) आहे ना, ते लष्करी किंवा शैक्षणिक पदव्या सोडल्या तर इतर कोणतीही पदवी म्हणजे टायटल वापरायला मनाई करतं. आणि सर्वोच्च न्यायालयाने 1995 मध्ये हे स्पष्ट केलं की भारतरत्न हा पुरस्कार आहे, पदवी नाही. त्यामुळे नावाच्या आधी किंवा नंतर भारतरत्न असं लावता येत नाही. मग उल्लेख कसा करायचा? उल्लेख करताना राष्ट्रपतींद्वारे भारतरत्नने सन्मानित किंवा भारतरत्न पुरस्कार प्राप्त करते असं म्हणायला काहीच हरकत नाही. आणि या सगळ्या सुविधांचा उद्देश काही व्यक्तिगत फायदा नाहीये, तर ह्या व्यक्ती देशासाठी ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणजे एल्डर स्टेट्सपर्सन म्हणून काही भूमिका बजावू शकतील, त्यांच्या अनुभवाचा देशाला उपयोग होईल, हा त्यामागचा विचार आहे. हे महत्वाचं आहे. पण जसा हा सन्मान मोठा तसे त्याच्याशी जोडलेले वादही काही कमी नाहीत. आपण आधी निवड प्रक्रियेबद्दल बोललोच, पण इतिहासात अजून कोणते मोठे वाद झाले आहेत? हो, वाद आणि भारतरत्न हे जरा जुनं समीकरण आहे. काही प्रमुख वाद सांगते. एकतर पुरस्कार देणंच 2दा थांबवलं गेलं होतं, म्हणजे निलंबित केलं होतं. कधी? 1980 मध्ये काँग्रेस परत आल्यावर त्यांनी पुन्हा सुरू केले. आणि दुसऱ्यांदा 1992 ते 95 तेव्हा त्याच्या घटनात्मक वैधतेवरच प्रश्न उभा राहिला होता कोर्टात, म्हणून स्थगिती होती.
हे दोन्ही प्रसंग म्हणजे पुरस्काराचं राजकीयकरण कसं झालं याचे पुरावे मानले जातात. आणि तो घटनात्मक आव्हान काय होता नक्की? तेच, हे पुरस्कार म्हणजे घटनेने नाकारलेल्या पदव्या आहेत का हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात गेला होता. मग 1995 मध्ये कोर्टाने निकाल दिला की नाही, हे पुरस्कार आहेत, पदव्या नाहीत. त्यामुळे ते घटनात्मकदृष्ट्या वैध आहेत, पण नावापुढे किंवा मागे वापरायला मात्र मनाई केली. या निकालाने पुरस्कारांचं अस्तित्व तर वाचवलं. अच्छा. आणि सुभाषचंद्र बोस यांचं प्रकरण काय होतं? हो, ते खूपच संवेदनशील प्रकरण होतं. 1992 मध्ये त्यांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर झाला. पण एक तर त्यांच्या मृत्यूच्या तारखेबद्दल अनिश्चितता होती तो वाद अजूनही आहे. आणि त्यांच्या कुटुंबियांनी पण तो स्वीकारायला नकार दिला. हे सगळं खूप गुंतागुंतीचं झालं. शेवटी 1997 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार ती घोषणाच रद्द करावी लागली. म्हणजे जाहीर होऊन दिला नाही असं हे एकच उदाहरण आहे. हो, एकमेव उदाहरण. अजून एक म्हणजे मौलाना अबुल कलाम आझाद यांनी स्वतः निवड प्रक्रियेशी संबंधित असल्यामुळे सुरुवातीला पुरस्कार नकारला होता. अच्छा. नंतर 1992 मध्ये त्यांना मरणोत्तर दिला गेला. त्यांची ती कृती नैतिकतेचं एक मोठं उदाहरण मानली जाते. आणि मग अर्थातच राजकीय हस्तक्षेपाचे आरोप जे नेहमी होतात. हो, ते तर काय सातत्यानं होत आले आहेत. म्हणजे पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी यांना पंतप्रधान असतानाच पुरस्कार मिळाला. त्यावर तेव्हाही टीका झाली होती. जी रामचंद्रन, राजीव गांधी, अगदी सरदार पटेल यांना मरणोत्तर दिलेल्या पुरस्कारांमागेही राजकीय हेतू होते अशी टीका झाली. आणि अगदी लेटेस्ट म्हणजे 2024 मध्ये जेव्हा PV नरसिम्हा राव, चौधरी चरण सिंग, लालकृष्ण अडवाणी यांना पुरस्कार जाहीर झाले, तेव्हाही निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर टीका झाली. अगदी की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या निवडी केल्या आहेत, हे आरोप थेट निवड प्रक्रियेच्या अपारदर्शकतेशी जोडले जातात. आणि इतकंच नाही, काही महत्वाच्या व्यक्तींना पुरस्कार का मिळाला नाही यावर पण चर्चा होते. म्हणजे महात्मा गांधी, हो, त्यांना भारतरत्न का नाही? त्यावर एक सर्वसाधारण मत असं आहे की ते या सगळ्या पुरस्कारांच्या पलीकडचे आहेत. पण चर्चा होतेच. किंवा 2014 मध्ये जेव्हा सचिन तेंडुलकर यांना मिळाला तेव्हा हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्याऐवजी त्यांना का दिला यावरून खूप मोठा वाद झाला होता. हो, आठवतंय. अनेकांच्या मते क्रीडा क्षेत्रातला पहिला मान ध्यानचंद यांचा होता. बरोबर. तर सांगायचा मुद्दा काय की निवड प्रक्रियेत जी कथित किंवा वास्तविक पारदर्शकतेची कमतरता आहे आणि जो संभाव्य राजकीय प्रभाव आहे, हेच या सगळ्या वादांच्या मुळाशी दिसतं. बरोबर आहे. पण इतके वाद, टीका, प्रश्नचिन्ह हे सगळं असून सुद्धा भारतरत्न आजही आपल्या देशाचा सर्वोच्च आणि अत्यंत प्रतिष्ठित सन्मान मानला जातो, यात काही शंका नाही. तो भारताच्या जडणघडणीत ज्यांनी योगदान दिलंय त्यांचा गौरव करतो आणि कुठेतरी आपल्या राष्ट्रीय अभिमानाचं प्रतीक म्हणून उभा आहे. तर मग या सगळ्या विश्लेषणाचा आपण निष्कर्ष काय काढायचा? भारतरत्न हा आपल्या भूतकाळाचा गौरव आहे, वर्तमानातल्या योगदानाचा सन्मान आहे आणि भविष्यासाठी प्रेरणा पण आहे, हे नक्की. पण त्याची जी प्रतिष्ठा आहे ती निर्विवाद टिकवण्यासाठी आणि खरं तर वाढवण्यासाठी निवड प्रक्रियेत अजून जास्त पारदर्शकता कशी आणता येईल, हे एक मोठं आव्हान आहे जे कायम राहणार आहे. आणि इथे एक विचार पुढे येतो बघा. 2011 मध्ये जेव्हा मानवी प्रयत्नांचे कोणतेही क्षेत्र असं म्हणून व्याप्ती वाढवली, आता पुढे काय? भविष्यात राष्ट्रीय योगदान कशाला मानलं जाईल? म्हणजे सामाजिक उद्योजकता असेल, पर्यावरण रक्षण असेल, डिजिटल क्रांतीतलं योगदान असेल किंवा अजून काहीतरी वेगळंच क्षेत्र असेल, या सर्वोच्च सन्मानाच्या कक्षेत अजून कोण येऊ शकेल? ही राष्ट्रीय योगदानाची व्याख्या पुढे कशी उत्क्रांत होत राहील याचा विचार करणं पण खूप रंजक ठरेल, नाही का?